स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर काय केल्याने किंवा काय नाही केल्याने तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ते चालू ठेवण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, काय करावं लागेल हे, आणि त्याची शेवटची तारीख किती असेल, लवकरच असणारी शेवटची तारीख, तर ती किती असणार आहे, काय आहे, मी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तर तुम्ही कोणीही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ते जर रद्द होणं असं वाटत असेल आणि रेशन तुमचं चालू राहावं असं वाटत असेल तर काय काम करायचं आहे, हे एकच काम केल्याने तुमचं ते रेशन चालू राहणार आहे. तर आपण पाहूयात काय आहे सविस्तर माहिती याविषयी. तर पाहूयात काय आहे. मोठी बातमी. KYC न केल्यास 1 नोव्हेंबरपासून रेशनचं धान्य बंद. शेवटची मुदत 31 ऑक्टोबर, अन्यथा रेशन कार्ड रद्द होईल. म्हणजे जर तुमचं KYC नसेल तर तुमचं रेशन कार्ड बंद होणार आहे आणि तुमचं धान्य आहे ते रेशन कार्डवर किंवा जे काही तुम्हाला मिळते त्याच्यावर ते सुद्धा बंद होणार आहे. तर याची शेवटची तारीख आहे 31 ऑक्टोबर. आणि जर तुम्ही 31 ऑक्टोबरच्या आत जर हे नाही केलं KYC तर तुमचं 1 नोव्हेंबरपासून तुमचं जे रेशन कार्ड आहे ते बंद पडणार आहे. तर पाहूयात आपण काय आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशन धान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता सरकारने KYC करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध KYCतून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर KYC न केलेल्यांचे रेशन धान्य 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. 23 सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील 4 कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशन कार्डवरील 16,32,785 जणांनी KYC केलेले नाही. तर आता ज्यांनी KYC केलेले नाही त्यांचं रेशन कार्ड बंद होईल आणि त्यांना रेशन मिळण्याचं बंद होणार आहे. तर जर तुमचं KYC नसेल तर तुम्ही लगेच जाऊन करून घ्या. 31 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे, त्याच्या आधी तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही केलं नाही 31 ऑक्टोबरच्या आत तर 1 नोव्हेंबरपासून तुमचं हे रेशन धान्य जे आहे ते बंद होणार आहे. तर पाहत काय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना KYCचे बंधन घालण्यात आले आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी तसे निर्देश दिले आहेत. मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिका धारकांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणजे हे जे KYC करायचं आहे हे बंधन खूप आधीपासूनच सांगितलेलं आहे सरकारने, पण तरी अजून लोक करत नाहीत किंवा लोकांनी केलेलं नाही KYC. असंच ते धान्य घेत आहेत. तर तरी पण काही लोकांनी घेतले नाही. त्यांच्यासाठी काय बघा. त्यांचे रेशन 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. तत्पूर्वी KYC करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर शिधापत्रिका धारकाने 31 ऑक्टोबरपर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचं धान्य मिळणार आहे नाही. याशिवाय अशा शिधापत्रिका धारकांची नावे रेशन कार्डमधून वगळली जाणार आहेत. तसेच शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत. फक्त धान्य तुमचं बंद होणार नाही तर तुमची पूर्ण शिधापत्रिका आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड हे तुमचं रद्द होणार आहे ह्याच्यामुळे, जर तुम्ही KYC केले नाही तर. आता पुढील 36 दिवसात राज्यातील 4 कोटी तर जिल्ह्यातील 20 लाख व्यक्तींची KYC करून घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर जर तुमचं KYC नसेल तर करून घ्या, नाहीतर तुमचं शिधापत्रिका किंवा काही जे रेशन कार्ड आहे ते बंद पडणार आहे. KYCतून बनावट लाभार्थींचा शोध. म्हणजे रेशन कार्डवर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी अपात्र असतानाही अनेक जण स्वस्तातील धान्य घेतात. म्हणजे आता त्यांचा काहीतरी एक पात्रता आहे त्यांची रेशन कार्डवाल्यांची की एवढे उत्पन्न असलेले कुटुंबच ह्याचा लाभ घ्यावा असं. पण काही जणांचं उत्पन्न चांगलं आहे, वार्षिक उत्पन्न, तरी पण ते हा लाभ घेत आहेत. त्यांच्यासाठी त्यांना ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे. त्यामुळे याच्यातनं जे लाभार्थी आहेत, जी बनावट लाभार्थी आहेत त्यांचा शोध घेण्यात येणार आहे KYCमधनं. तर ते देखीलही हे जे लाभ आहे या धान्याचा ते घेत आहेत. याशिवाय अनेक लोक सध्या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झाला आहे, मात्र अद्यापही त्यांच्या नावे शिधापत्रिकामध्येच आहेत. ओके. म्हणजे ज्यांची नावं अजूनही शिधापत्रिकेत आहेत पण ते व्यक्ती जगात नाहीत, यांच्या नावानेही धान्य घेतलं जात आहे. एक व्यक्ती मेला म्हणजे एका व्यक्ती कुटुंबातील सदस्य त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याचं नाव रेशन कार्डमध्ये तसंच आहे, तरी पण तुम्ही त्याच्या नावाने रेशन अजूनही धान्य मिळवताय. अशा लोकांचा यत्न शोध घेतला जात आहे. तसेच दुसरीकडे बनावट रेशन कार्ड काढून शासकीय योजनांचा लाभ घेणार देखील आहेत. तसेच काही जण फेक रेशन कार्ड किंवा खोटं रेशन कार्ड काढतात आणि त्याच्यावर धान्य मिळवतात. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिधापत्रक धारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदली आहेत त्या सर्वांना KYC करावी लागणार आहे. म्हणजे KYC तुमच्या शिधापत्रिकेत तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं मेन्शन केलीत तुम्ही, जेवढी नावं दिलीत त्या सगळ्यांची KYC तुम्हाला
सगळ्या कुटुंबातील सदस्यांची KYC करावी लागणार आहे तुम्हाला. त्यासाठी ते जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. पण रेशन कार्डावरील जो कोणी सदस्य मुदतीत KYC करणार नाही त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून जाईल. म्हणजे तुमचे सपोज 4 सदस्य आहेत कुटुंबातले, तर ते तिघांनीच केली KYC आणि एकाने केली नाही तर आपोआप त्याचं नाव वगळण्यात येणार आहे. त्याचं नाव शिधापत्रिकेत काढून टाकणार आहेत. तर पहा, तुमच्या शिधापत्रिकेत जेवढी काही नावं आहेत, जेवढ्या लोकांची नावं आहेत 5, 6, 7 किती जे जे काही नावं आहेत त्या सगळ्यांची KYC बंधनकारक आहे. फक्त असं नाही कुटुंब प्रमुखाची KYC असं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीची सदस्याची KYC बंधनकारक आहे. जर तुम्ही एकाची KYC राहिली तर त्याचं नाव आपोआप वगळलं जाणार आहे. ठीक आहे. आता पहा काय आहे नंबर्स काय आहेत. KYC एल सदस्यस्थिती. तर रेशन कार्डवरील एकूण सदस्य किती आहेत? 23,36,865 आणि त्यातलं 2,24,047 लोकांनी KYC आतापर्यंत केलेली आहे. म्हणजे फक्त 23 लाख मधले 2 लाख लोकांनी केली आहे. तसंच KYC प्रलंबित म्हणजे ज्यांनी अर्ज केला आहे KYCला पण त्यांचं प्रलंबित आहे ते लोक आहेत 4,81,000 आणि ज्यांनी KYC अजून केले नाही तसे 16,32,785 म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांनी KYC अजूनही केलेली नाही. म्हणजे 23 लाखांपैकी ते 16 लाख लोकांनी KYC अजूनही केली नाही. मग बरेच लोक पेंडिंग आहेत. त्या सगळ्या लोकांनी जरूर जाऊन लवकरच KYC करून घ्या, नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद पडेल. तुम्हाला त्याच्यावर कोणताही लाभ मिळणार नाही किंवा कोणते धान्य मिळणार नाही. तर मुदतीत KYC करावीच लागेल. सोलापूर जिल्ह्यातील 18,12,780 जणांनी रेशन कार्ड मिळवण्यासाठी KYC करावी लागणार असून त्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ज्यांनी KYC केले नाही त्यांनी मुदतीत KYC करावी, जेणेकरून तुमचं धान्य बंद होणार नाही, असे जिल्हा पुरवठाधिकारी सोलापूर संतोष सरडे यांनी सांगितलं आहे. तर ज्यांचं नसेल त्यांनी लवकर जाऊन करून घ्या. कारण जर KYC नाहीच केली तर तुमचं रेशन कार्डवरील जे तुम्हाला लाभ मिळतात किंवा जे योजना, असं बऱ्याच योजना ह्या रेशन कार्डवर असतात. रेशन कार्ड धारकांना बऱ्याच योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचं लाभही मिळणार नाही योजनेचा, नाही तुम्हाला स्वस्तात धान्य मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन KYC करा. 31 ऑक्टोबरच्या आत करा. 31 ऑक्टोबरपर्यंत वाट बघू नका. आजच जा, आज उद्यामध्ये करून घ्या KYC, जेणेकरून तुम्हाला लास्ट डेपर्यंत वेट करावं लागणार नाही. नाहीतर तुमचं 1 नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे, शिधापत्रिकाही रद्द होणार आहे. तर करून घ्या लवकर जवळच्या अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा.